फोन करा. Find the resultant of force system about point A as shown in figure, acting on lamina of an equilateral triangle. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? रिझल्टंट फोर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. When you are dealing with the resultant force, first of all you have to check which type of force system is given in the numerical. कुठली force system आहे? कॉन्करंट फोर्स सिस्टीम दिसते का? कॉन्करंट फोर्स सिस्टीम दिसते? No, sir. तीन वेगवेगळ्या पॉइंट्सला आहे ना. हा, इट इज नॉन Non-concurrent. non-concurrent force system आहे. Also, if you read carefully the numerical, you will observe that you have to find out the resultant with respect to a point. म्हणजे जेव्हा एखादा रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू पॉइंट किंवा आपल्याला काय विचारलंय, पोझिशन ऑफ रिझल्टंट विचारले, कुठल्या पॉइंट पासून विचारली हो? कुठल्या पॉइंट अबाउट रिझल्टंटची पोझिशन विचारली? ए पॉइंट. ए पॉइंट म्हणजे जेव्हा पोझिशन फाइंड आउट करायची असेल रिझल्टंटची आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे, तर तुम्ही कुठला थेरम यूज करणार? करेक्ट, व्हॅरिनॉन्स थेरम यूज करणार. Before that, you need to find out the resultant force as our regular manner. जसं आपण नेहमीच्या पद्धतीने सॉल्व करतो तसंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे? प्रॉब्लेम समजलाय काय? Yes, sir. ओके. तर साइड घ्या, साइड एसी. एसी घ्या, एसी. एसी आहे एसी 100 mm. How much? 100 mm. बीसी किती असेल? 100 mm. 100. AB 100. 100. Why? Equilateral Equilateral triangle. What is the angle A, angle B, angle C? 60 degree. 60 degree, 30 degree, 90 degree. 60 degree, 30 degree, 90 degree. No, sir. All 60 degree. 60 degree. All 60 All degree. triangles are 60. All 60 degree, since it is a equilateral triangle. Okay. So summation fx find out करा, summation fy find out करा आणि resultant ची व्हॅल्यू सांगा आणि इन्क्लिनेशन सांगा रिझल्टंटचं थीटा किती येते ते. ठीक आहे? इथपर्यंत सगळ्यांना येईल सॉल्व करता? इथपर्यंत कुणाला काय डाऊट नसेल? No, sir. हा. So 120 न्यूटन फोर्स कसा रिझॉल्व होईल? एक्स कंपोनेंट कुठे ऍक्ट होईल? Downward. एक्स कंपोनेंट कुठे? Leftward. Left. लेफ्टला. Leftला. लेफ्टला. करेक्ट.
आणि y component Y component downward. down. Correct. 100 kilonewton कसा रिझॉल्व्ह होईल? X रिझोल्यूशन component leftward, Y component upward. करेक्ट. असा होईल का रिझॉल्व्ह? Yes, sir. Yes, sir. 100 kilonewtonचं विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती अँगल आहे? 60 degree. 60 डिग्री. 120 kilonewtonचा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती अँगल आहे? 30 degree. 30 degree. There are two forces each of 80 kilonewton is acting at point B. तिथे दोन फोर्स दिसतील तुम्हाला पॉइंट बी ला. एक हॉरिझॉन्टल 80 kilonewton आहे आणि एक व्हर्टिकल 80 kilonewton आहे. ते फोर्स रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? No. रिझॉल्व्ह करायची गरज आहे? No. हा, नो, करेक्ट. सो लेट अस स्टार्ट. समेशन एफएक्स लिहूयात पहिल्यांदा. समेशन एफएक्स म्हणजे सगळे हॉरिझॉन्टल फोर्स बघणार तुम्ही. ठीक आहे. कुठून स्टार्ट करूयात? कुठल्या फोर्स पासून स्टार्ट करूयात? 120 पासून स्टार्ट करूयात. 100. 120. A point पासून, sir. ठीक आहे, ए पॉइंट पासून चालू करूयात. ए ला कुठला फोर्स 100 ऍक्ट होतो? cos 60. 100. Minus. न्यूटन. हा, Minus 100 cos 60. Minus 100 cos 60. मायनस 100 Cos 60. कॉस 60. करेक्ट. हा. आता कुठे येत आहे? Minus 120. सी ला या. ओके. मायनस Minus 120 cos 30. 30. 30. करेक्ट. हा, आता बी ला या. बी ला कुठला हॉरिझॉन्टल फोर्स आहे? 80 kilonewton upwardचा. 80 kilonewton ह्याचा राईट वर्ड. राईट वर्ड. हा, म्हणजे तो पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? Positive. प्लस 80 येणार फक्त. करेक्ट. Yes. हा फोर्स कन्सिडर करायची हम्म. गरज आहे? हा व्हर्टिकल फोर्स 80 kilonewton No, sir. Sir. तो येईल का समेशन एफएक्स मध्ये? नाही. नाही. Summation FY मध्ये. हा, समेशन एफवाय मध्ये येईल. मग समेशन एफवाय मध्ये हा हॉरिझॉन्टल फोर्स येईल का? नाही. नाही. येणार. करेक्ट. जाऊयात पुढे. सांगा समेशन एफएक्स चा आन्सर किती आहे ते सांगा. 100 cos 60 म्हणजे मायनस 50 झालं. मायनस 50 प्लस 80 म्हणजे 30 झालं. 30 मायनस 120 cos 30 सांगायचं तुम्हाला. cos 30 किती असतंय? 0.866 म्हणजे 1296. minus 73.92. करेक्ट. Yes, sir. बघा, कॅल्क्युलेटरची पण गरज नाही. आपल्याला समजलं पाहिजे अंदाजे किती व्हॅल्यू येईल. 70 to 75 किंवा 75 to 80. विदाउट कॅल्क्युलेटर यू कॅन कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यूज. हॅलो सर. सर ते आपण 80 किलोमीटर कॉस्ट 90 घेऊ शकत ना? घ्या ना, 80 cos 90 घ्या. Cos Cos 91. मग त्यामुळे वनच आहे ना. दॅट्स वाय आय एम नॉट रायटिंग देअर. फॉर युअर कन्व्हिनियन्स यू कॅन राईट. बघा, cos 90 परत वनच म्हणजे 80च येणार ते. Sir, cos 20 Cos zero असते ना? Cos 01 असते. हा, cos 0 सॉरी cos 0. हा Sin 91 असते. हा, cos 0 लिहायला पाहिजे मला. त्याचा अँगल 0 आहे टू हॉरिझॉन्टल. cos 0 लिहायला पाहिजे. ओके. येस सर. युनिट काय असणार? 73 पॉइंट Kilonewton. किलो न्यूटन. चला नेक्स्ट काय फाइंड आउट करावं लागेल?
Summation of y. सांग 100 sin 60. ए पॉइंटला काय येणार आहे 100 sin 60. 100 sin 60. sin 60 पॉझिटिव्ह की निगेटिव्ह Positive. पॉझिटिव्ह नेक्स्ट आयडिया आहे तुझा Minus 120 sin 30. मायनस 120 Sin 30. मायनस का Minus. मायनस का प्लस मग मायनसच येतात -1. मायनस का विचारतो डाउनवर्ड 120 का y component Downward downward असतं. म्हणून ते वाय minus आहे. कंपोनंट डाउनलोड असतो त्यामुळे मायनस हा हा चला पुढं प्लस 80 आधी Plus कधी 80. प्लस म्हणताय कधी अपवर्ड म्हणताय पुढचं हा प्लस 80 हा 80 आता इथं काय लिहू हा हॉरिझॉन्टल फोर्स येईल का समेशन एफ वाय मध्ये नाही नाही येणार हा नाही. अँगल किती विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी किती अँगल 90 degree. हा साइन 90. 90 डिग्री फक्त प्लस 80 सुद्धा लिहू शकताय बिकॉज साइन 90 इज 1 अगेन सो 80 into 180 हा सांगा ह्याचा आन्सर किती येते 106.6 106.60. 106.6 हा किलो न्यूटन. किलो न्यूटन ओके सगळ्यात पुढे आर सांगा रिझल्टंट सांगा इथं लिहितो मी side ला. 129.72 kilonewton. Resultant. इकडे लिहितो साईडला तुम्ही एका खाली एक लिहा स्क्रीनवरती सगळ्यांना दिसेल म्हणून मी इकडे लिहितो रिझल्टंट कसा फाइंड आउट करतो सगळ्यांना माहित असेल आर इज इक्वल टू अंडर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर सो फ्रॉम दॅट इक्वेशन युझिंग दॅट फॉर्म्युला you will get the value of resultant as 120 129.72 72 kilonewton. हा एवढी व्हॅल्यू येते सगळ्यांची चेक करा Yes, sir. इन्क्लिनेशन कसं फाइंड आउट करतो रिझल्टंटचं Theta is equal to tan inverse of mod मध्ये summation fy upon summation fx. करेक्ट थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स मॉड मध्ये Summation fy. एफ वाय Summation डिवाइडेड बाय fx. समेशन एफ एक्स आता तुम्हाला काय करायचं इथं सांगतो एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे पण मॉड मध्ये घेताना तुम्ही काय करणार Positive घेणार. Positive घेणार. पॉझिटिव्ह करेक्ट आणि ज्यार ती समेशन एफ एक्स निगेटिव्ह आहे आणि समेशन एफ वाय काय आहे तुमचा पॉझिटिव्ह आहे त्यार ती रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे Second quadrant. सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे सांगताय थिटाची व्हॅल्यू 55.26 55.26 degree. गुड एवढी येते व्हॅल्यू सगळ्यांची 55 Yes, sir. 26 degree. 26 किलो न्यूटन सॉरी 26 डिग्री Degree, sir. Degree. 55.26 डिग्री
और Yes, sir. बाकीचं मुलांचं झालं का? झाले. झालं का? आपला प्रॉब्लेम संपला का? No, sir. नाही संपला तर मग काय फाइंड आउट करायचं अजून? मग मुवमेंट फाइंड आउट करायची. करेक्ट. पण मुवमेंट फाइंड आउट कुठल्या पॉइंटला करणार तुम्ही? हे कसं ठरवणार? Point point. A ला. ए लाच का? प्रॉब्लेम क्वेश्चन मध्ये दिले ते. काय दिलं क्वेश्चन मध्ये? अबाउट पॉइंट ए. फाइंड द रिझल्टंट अबाउट A पॉइंट ए. point ला resultant find Find the करायचा आहे. resultant about point A म्हणजे रिझल्टंटची पोझिशन अबाउट ए फाइंड आउट करायची. त्यामुळे आपण काय करणार? ए ला मोमेंट कन्सिडर करणार. ठीक आहे. सगळ्या फोर्सेसची मोमेंट कुठल्या पॉइंटला कॅल्क्युलेट करणार मग तुम्ही? ए A point. ए पॉइंटला. करेक्ट. आणि सगळ्या फोर्सेसची मोमेंट ए पॉइंटला कॅल्क्युलेट केल्यानंतर ती मोमेंट कुठल्या मोमेंट्स इक्वल असणार आहे? रिझल्टंटच्या. करेक्ट. रिझल्टंट मोमेंटशी इक्वल असणार आहे. अकॉर्डिंग टू विच थेरम? Varignon theorem. Varignon theorem. ठीक आहे. घेऊ शकताय का मोमेंट? येस सर. Let us take together moment about point A. बघा वॅरिग्नॉन्स थेरम नुसार काय असणार आहे ते मी इथे लिहितो आता. काय असणार आहे? समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए. बरोबर आहे का? बरोबर लिहिलंय का इथं मी? Yes, sir. येस सर. समेशन ए म्हणजे काय असणार आहे? समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए, जी कशाशी इक्वल असणार आहे? Resultant. रिझल्टंट फोर्स च्या मोमेंटशी इक्वल असणार आहे. नॉट ओनली रिझल्टंट फोर्स. सो आय शुड राईट आर इंटू काय लिहिलं पाहिजे मी? D. डी लिहिलं पाहिजे. त्यातलं आता सध्या तुम्हाला काय माहितीये? फक्त R. at this point only resultant force is known, right? Now Yes, sir. you need to find out summation of moment about A, correct? Yes, sir. And after that, after calculating moment of all forces about A, if you equate to R into D, you will get the D distance, right? Which will Yes, be sir. the position of resultant from point A. ते तुम्हाला find out करायचंय. समजलं? Yes, sir. कॅल्क्युलेट करूयात. डायग्राम आहे का तुमच्या समोर? Yes, sir. ओके. मी डायग्राम समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठल्या पॉइंटला मोमेंट घ्यायची आहे आपल्याला? ए पॉइंट. ए पॉइंट भोवती सगळ्या फोर्सेसची. त्यामुळे मी इथं लिहिलं पाहिजे समेशन. तर इथूनच लिहितो समेशन एम ए. करेक्ट. समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए. ठीक आहे. आता पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मोमेंट कॅल्क्युलेट करताय कोणत्या एका पॉइंट भोवती, तेव्हा तुम्हाला
बघितलं पाहिजे की त्या पॉइंट मधून कुठले कुठले फोर्सेस पास होत आहेत. वाय दिस स्टेप इज नेसेसरी टू त्यांचं फाइंड आउट. त्यांचा Yes, आन्सर sir. 0 येते. हा आन्सर म्हणजे त्यांची मुवमेंट 0 येते, त्या मुवमेंटचा आन्सर 0 येते. म्हणजे ते फोर्स त्या पॉइंट मधून पास होत असताना मुवमेंट क्रिएट करणार नाहीत. ठीक आहे, येस सर. सांगा चला. समेशन ऑफ 100 मोमेंट किलो न्यूटन 0. 100 किलो न्यूटन ए मधूनच पास होतोय, त्यामुळे तो मोमेंट हा. क्रिएट नाही. नाही. नाही करणार. बरोबर आहे. मग आता इकडे या सी पॉइंटला या. सी पॉइंटला 120 किलो न्यूटन ऍक्ट होतोय. 120 चा एक्स कंपोनंट 0. करेक्ट. एक्स कंपोनंट 120 चा 0 असणार आहे. का 0 असणार आहे? तो ए A मधून मधून पास pass होतोय. करेक्ट, ए मधूनच पास होतो. पण वाय कंपोनंट 0 असेल का? नो नाही. सर. नाही. बघा मी थोडस जरा मॉडिफाय करतो. इन्स्टेड ऑफ showing the resolution of 120 Newton here, I will show here. इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल, लक्षात येईल तुमच्या. बघा आता समजतंय? जातोय का एक्स कंपोनंट 120 किलो न्यूटनचा ए मधून पास होतोय? येस. वर Yes, दाखवलंय sir. बघ. तुमचा कर्सर बघायचा इथं. इथं आहे तो एक ए मधून पास होतोय ना, येस सर. त्यामुळे त्याची मोमेंट ए भोवती किती असेल? 0. 0 असणार आहे. हा, मग आता राहिला वाय कंपोनंट. वाय कंपोनंट मोमेंट क्रिएट करेल का ए भोवती? करणार. Yes, sir. कसा रोटेट होतोय? क्लॉकवाईज Clockwise. Anti-clockwise. क्लॉकवाईज. Clockwise डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनला, म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे मोमेंट त्याची. येस. हा, फोर्स किती आहे? 120 20. 120 sin 30 sin 30. करेक्ट, साइन 30 डिग्री. 120 साइन 30 हा फोर्स झाला. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे? 100 mm. 100 mm. करेक्ट. जेव्हा फोर्स वर्टिकल असतो परपेंडिक्युलर डिस्टन्स हॉरिझॉन्टल असणार. करेक्ट, झाला. सी चा तर प्रश्न मिटला. ए चा पण झाले. ए ला तर कुठली मोमेंट क्रिएट करत नव्हते, सी ला फक्त वर्टिकल. आता या बी पॉइंटला सांगा मला. -80 -80 Into 50. मोमेंट सांगताय ते सांगा मला. वर्टिकल फोर्स अपवर्ड अपवर्ड वर्टिकल फोर्स. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज फिरतोय तो. करेक्ट, अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार तो ए भोवती, म्हणून मायनस -80 80 किलो न्यूटन करेक्ट. इंटू 50 mm. 50 mm horizontal distance. चेक करा बरोबर आहे का? या वर्टिकल फोर्सची 80 किलो न्यूटनची ए भोवती मोमेंट -80 इंटू 50. बघा तो तर अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे, हे तर नक्की आहे. बरोबर आहे. येस सर. हा, तो रोटेट कसा होणार आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. आणि मग त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे? असा रोटेट होणार. फोर्स जेव्हा वर्टिकल असेल तेव्हा त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हॉरिझॉन्टल असतं. Horizontal. म्हणजे बघा हे असेल का? मी डॉटेड लाईननी दाखवतो, चेक करा. एवढं डिस्टन्स असेल का? त्याला मी नाव काहीतरी देतो आता, ई नाव देतो. ए टू ई डिस्टन्स परपेंडिक्युलर होईल का? येस सर. येस सर. Yes sir. करेक्ट. येस सर. समजतंय का सगळ्यांना? Yes sir. ठीक आहे. सो नाव you have calculated the moment of vertical 80 kilonewton force, right? That is -80 into 50. आता horizontal force ची मोमेंट सांगा.
हॉरिझॉन्टल फोर्सची मोमेंट प्लस 80 इंटू रूट 3 इंटू 50. 8.66. प्लस 80 इंटू 50 इंटू 0.866. काय सांगताय? 80 इंटू 50 इंटू 0.866. 50 काय? सर ते म्हणजे रूट 350 डिस्टन्स आहे त्याचे परपेंडिक्युलर B2E. हा, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स B2E असणार आहे. हा सर 50 रूट 3. 50 रूट 3. हा 86.60. 86.60. करेक्ट, 86.60 असणार आहे. कसं बघा, हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करा, ABE. मी इथं लिहितो, हा साईडला इथं लिहितो. काय ट्रायंगल कुठला कन्सिडर करणार आहे? ABE. करेक्ट, इथं लिहितो मी ट्रायंगल ABE. ABE इज इक्वल टू राईट अँगल ट्रायंगल ABE मध्ये बघा, हा तुम्हाला अँगल A माहित आहे किती आहे? 60 डिग्री 60 आहे. डिग्री. साइन हा, 60 मला घेतलं. B करायचं आहे, म्हणजे मी साइन घेतलं पाहिजे. करेक्ट. येस सर. हा, साइन साइन 60 60. इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. अपोजिट साइड BE upon AB. BE अपॉन AB. करेक्ट. हा, BE फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे BE काय झाला? B is equal to इक्वल टू AB 100. AB साइन 60. ठीक आहे. हा, Yes, AB sir. तुम्हाला 100 sin 60. 100 साइन Sin 60 60. ती तुम्हाला 8.866 असतं. सो मल्टिप्लाइड बाय 100, म्हणजेच BE किती झाला? 86.60. 86.60. mm. 86.60 mm. समजलं सगळ्यांना? परपेंडिक्युलर डिस्टन्स BE कसं फाइंड Yes, आउट sir. केलं? ओके, कुणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? So 80 into 86.60 लिहू मी? Yes, हॅलो sir. सर. हा, बोला. सर AB डिस्टन्स आहे ते 60 आहे. AB डिस्टन्स नाही सर, बरोबर आहे सर. हा, समेशन ऑफ मोमेंट अबाउट A चं इक्वेशन सगळ्यांना समजलं? Yes, sir. हा, प्लीज रेज युअर हँड्स दोज हू हॅव अंडरस्टूड दिस इक्वेशन. What about others? Roll number 1, 7, 16, 19, 23, 24, 27, 29, 32, 33, 39, 40, 49, 50, 52, 56, 58, 62, 64, 65. या लोकांना समजलं नाही का? बघा, आत्ताच समजून घेतलं पाहिजे. परत एकदा पुढे गेल्यावर मोमेंट फाइंड आउट करता येत नाही म्हटलं की मग मेकॅनिक सब्जेक्ट समजणार नाही. हीच योग्य वेळ आहे. अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता, काय कुठल्या फोर्सची मोमेंट समजली नाही किंवा कुठल्या पॉइंट बी भोवती कशी काढली ते समजलं नाही. पॉइंट बी
पॉइंट बी भोवती आपण मोमेंटच घेतली नाही बाळा. कुठे पॉइंट बी? ए भोवती सगळ्या फोर्सची मुवमेंट घेतोय आपण. असं विचारायचंय का पॉइंट बी ला जे फोर्सेस ऍक्ट होतात त्यांची मुवमेंट कशी आली ते समजलं नाही असं विचारायचंय का? हा. हा बर. पॉइंट बी ला जे फोर्सेस ऍक्ट होते त्यांची मुवमेंट कशी आली ते समजलं नाहीये तुम्हाला. बघा पॉइंट बी ला एक हॉरिझॉन्टल 80 किलोन्यूटन फोर्स ऍक्ट होतो आणि एक व्हर्टिकल 80 किलोन्यूटन फोर्स ऍक्ट होतो. हा जो व्हर्टिकल 80 किलोन्यूटन फोर्स ऍक्ट होतोय तो रोटेट होताना असा रोटेट होणार आहे ए भोवती. असा म्हणजे कसा? अँटी क्लॉकवाईज. वाईज. अँटी क्लॉकवाईज होणार आहे. ठीक आहे. आउट ऑफ 25 पार्टिसिपेंट्स रेज्ड हँड्स म्हणजे अजून 20 पार्टिसिपेंट्सनी 20 पार्टिसिपेंटला समजलं नाही असा अर्थ याचा. 2 ते सोडून द्या. 2 मी एक होस्ट आणि एक ज्याच्याशी बोलतोय म्हणजे 45 तुम्ही प्रेझेंट आहात आज लेक्चरला. ठीक आहे. तर हा 80 किलोन्यूटन फोर्स अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार म्हणून मायनस आले इथं. मायनस साइन हे मायनस साइन. फोर्स किती आहे? 80. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून बघायचं असतं. ए पासून किती आहे? ए एवढा आहे. समजतं? येस सर. ए एवढं डिस्टन्स आहे ना. मग ए डिस्टन्स किती आहे? एसी 100 आहे. ई हा मिड पॉइंट आहे एसीचा हा. म्हणजे 50 झाला. 50 झालं. येस सर. व्हर्टिकल फोर्सची मुवमेंट कळाली असेल तुम्हाला. व्हर्टिकल 80 किलोन्यूटन फोर्सची. आता येस सर. आता हॉरिझॉन्टल 80 किलोन्यूटन फोर्स बघा. हॉरिझॉन्टल 80 किलोन्यूटन फोर्स ए भोवती असा रोटेट होणार. असा म्हणजे कसा? क्लॉकवाईज. Clockwise. म्हणून पॉझिटिव्ह साइन इथं आलंय. लक्षात येते? येस सर. हा फोर्स किती आहे? 80 आहे. 80 हॉरिझॉन्टल आहे. इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून किती आहे त्याचं? बीई. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे बीई असणार आहे. लक्षात येतं? म्हणजे तुम्हाला बीई डायरेक्टली दिलं नव्हतं. ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागत होतं. मग फाइंड आउट कसं करायचं? तर हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करायचा. पायथागोरस थेरम अप्लाय करायचा. तेव्हा तुम्हाला बीई 86.60 मिळेल. ओके. येस सर. आता समजलंय का नाही? येस सर. हा ठीक आहे. मला सांगा समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए चा आन्सर सांगा. 348, 40. 348 40. चेक वन्स अगेन. 8928 येते सर. हा सर. 8928.20. ओनली 340 किंवा 350 कसं येईल ना. बघा ना इथं 80 into 86 आहे म्हणजे तेच किती झालं? अबाउट 6500 झालं. त्यात हे 600 ऍड करायची. 120 sin 30 म्हणजे 60 झालं. 60 into 100 600 झालं. सॉरी 6000 झालं. 6000 आणि हे 6000 झालं त्यामध्ये. आणि हे मायनस परत 4000 करायचं. म्हणजे 12,000 मायनस 4,000 8,000 नियर अबाउट 8,000 आन्सर पाहिजे. 8,000 to 8928 सर. 8928. हा सर हे बरोबर आहे. 8928. कॅल्क्युलेटरची पण गरज नाही. Yes, sir. तेवढं लक्षात येतं आपल्याला. किलो सांगा युनिट काय असणार आहे? किलोन्यूटन. न्यूटन मिलीमीटर. करेक्ट. किलो न्यूटन mm. मिलीमीटर. ठीक आहे. अजून पण संपलाय का आपला प्रॉब्लेम? नो सर. डी काढायचंय. हा डी फाइंड आउट करायचा आपल्याला.
मग इथं या इक्वेशनला या. एवढी व्हॅल्यू आली का सगळ्यांची? 8928.2 किलो न्यूटन एम एम. Yes, sir. Yes, sir. आता इथं या समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू आर इंटू डी. तुम्ही ह्या स्टेपच्या खाली लिहायचं आहे ते. समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू आर इंटू डी. हा, आता ही मोमेंट पॉझिटिव्ह आली ह्याचा अर्थ ती क्लॉकवाईज आहे, बरोबर आहे. 8928.2 किलो न्यूटन एम एम पॉझिटिव्ह आली म्हणजे सगळे फोर्सेस ते ए भोवती क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतात, ह्याचा अर्थ असा आहे. समजलं? येस सर. हा, इथं लिहितो मग मी आता. किती आला आन्सर? 8928.2 हा इज इक्वल टू आर. किती? आर रिझल्टंट फोर्स किती कॅल्क्युलेट केला होता तुम्ही? 129.72 इंटू काय लिहिलं पाहिजे मी? D. डी इज इक्वल टू 68.82. 68.82. 68.80 82 एम एम. मिलीमीटर. बघा इकडचं युनिट काय असणार आहे? किलो न्यूटन एम एम. हे किलो न्यूटन. सो किलो न्यूटन विल गेट कॅन्सल अँड यू विल लेफ्ट विथ द युनिट एम एम, राईट? येस Yes, सर. sir. हा, आता डी कॅल्क्युलेट झाल्यानंतर अजून पण संपलं का एक्झाम्पल? तसं बघायला गेलं तर संपलंय. बट सेफर साइड यू नीड टू कॅल्क्युलेट एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट. ओके, Okay, sir. इथपर्यंत नोट डाऊन करून झालंय सगळ्यांचं? येस सर. जाऊयात पुढे. येस सर. Yes, sir. एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय असतो? समेशन एम Summation of moment upon Rx. आर एक्स. आर वाय असते सर. समेशन RY एफ FY असते. एफ वाय. एक्स इंटरसेप्ट असेल तेव्हा एफ वाय घ्यायचा आहे आपल्याला. 83.75. युनिट काय असेल त्याचं? युनिट MM किलो न्यूटनला किलो न्यूटन कॅन्सल होऊन MM. करेक्ट. समेशन एफ वाय किती होतं? 106.6. Yes. याचा आन्सर किती आलाय? एम एम, बरोबर आहे. Yes, sir. वाय इंटरसेप्ट सांगतो. Summation M upon summation F. एक्स.
नाही, पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके, Yes, sir. 1 1.77. हाऊ मच? 120.78 77. 78 ठीक आहे, ते तेवढं चालतं. 77, 78 चालतं. ठीक. millimeter. mm. झालं सगळ्यांचं नोट डाऊन करून? Yes, sir. Yes, sir. ओके. सर कुणाला डाऊट आहे का यामध्ये? सर No, sir. हा, ते डिस्टन्स आहे म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचं का वाय इंटरसेप्टला? हो, पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके. एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट कायम पॉझिटिव्हच असणार आहे. ठीक आहे. ओके, जाऊयात पुढे. सगळ्यांना समजलं एक्झाम्पल? आता फक्त रिझल्ट पोझिशन दाखवायची बाकी आहे, तेवढी दाखवूयात रिझल्टंटची पोझिशन. ओके, विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए रिझल्टंटची पोझिशन दाखवूयात. ठीक आहे. Yes, sir. रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लावतो आपला? Second quadrant. Second quadrant. करेक्ट. म्हणजे समेशन एफ एक्स निगेटिव्ह आहे, समेशन एफ वाय Positive आहे. पॉझिटिव्ह आहे. हा असणार आहे रिझल्टंट असणार आहे. ओके, बघा. आता इथं थोडस मॉडिफिकेशन आहे. हे काय असणार आहे? एफ वाय असेल, बरोबर आहे. समेशन एफ वाय, समेशन लिहा तुम्ही तिथं. हे काय असणार आहे? Summation fx. समेशन लिहा तुम्ही तिथं. हा असणार आहे रिझल्टंट फोर्स असणार आहे. Result. रिझल्टंट हा अँगल किती असेल? हा अँगल 55.26 डिग्री. करेक्ट. आता बघा, आता आपल्याला रिझल्टंटची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ए फिक्स करायची आहे. तर रिझल्टंट मोमेंट कशी क्रिएट करतोय ए भोवती? मोमेंटचं काय आन्सर आलं होतं तुमच्या? पॉझिटिव्ह आलं होतं का निगेटिव्ह? Ppositive आलं समेशन होतं. ए चं उत्तर Clockwise. काय आलं? Positive. पॉझिटिव्ह म्हणजे Clockwise. Clockwise त्याचा direction. अर्थ रिझल्टंट क्लॉकवाईज मोमेंट. म्हणजे क्लॉकवाईज म्हणजेच रिझल्टंट असा रोटेट झाला, कसा रोटेट झाला पाहिजे? Clockwise. असा रोटेट झाला पाहिजे, R असा कडून रोटेट झाला पाहिजे. Y करेक्ट. कडे. Yes, sir. येस सर. असा रोटेट झाला म्हणजे या रिझल्टंटच्या अपवर्ड साइडला पॉइंट ए असला पाहिजे का डाऊनवर्ड साइडला असला पाहिजे? Upward point. अपवर्डला अपवर्डला असला पाहिजे. अपवर्डला असेल तेव्हाच रिझल्टंट क्लॉकवाईज मोमेंट प्रोड्यूस करेल. Clockwise movement बरोबर आहे करतो. का? Yes. हा, मग मी काय करतो आता, इथं पॉइंट ए दाखवतो. इथं पॉइंट ए दाखवतो, ए पॉइंट दाखवतो. मग हे जर परपेंडिक्युलर डिस्टन्स पकडला आपण, ठीक आहे, हे जर परपेंडिक्युलर डिस्टन्स पकडलं ए पासूनचं रिझल्टंटचं,
आहे का परपेंडिक्युलर डिस्टन्स? येस सर परपेंडिक्युलर म्हणजे हे डी असेल का हो, स्मॉल डी असेल का? Yes, sir. Yes, sir. हा. समजलं आता कसं रिझल्टंटची पोझिशन आपण दाखवली विथ रिस्पेक्ट टू ए पॉइंट. Yes, sir. हा, ही डायग्राम ड्रॉ करा आणि आपण थांबूयात. ओके. आता रिझल्टंट पॉइंट ए भोवती क्लॉकवाईज मोमेंट प्रोड्यूस करतोय का? येस सर. समजा मी रिझल्टंटच्या डाउनवर्ड साइडला ए घेतला असता तर कशी मोमेंट क्रिएट केली असती रिझल्टंटनी? Anti-clockwise. करेक्ट. डायग्राम ड्रॉ करा and then we will stop for today. Okay. ओके. तो अपलोड करतो.